नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण नाश्त्यासाठी अगदी मस्त असं थालीपीठाची रेसिपी पाहणार आहोत। पण ही रेसिपी अगदी भन्नाट आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गाईज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर बऱ्याचदा कोबीची भाजी फारशी सर्वांना आवडत नाही, पण या पद्धतीने जर नाश्त्यासाठी जर हा पदार्थ बनवला आपण तर नक्कीच सर्वांना आवडेल। तर चला सुरुवात करूयात रेसिपीला। तर या ठिकाणी आपण काही भाज्या या किसणीने किसून घेतलेल्या आहेत, तर काही मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेल्या आहेत। तर इथं मी 350 ग्रॅम कोबी छान असा चॉप करून घेतलेला आहे। तर आता हा कोबी आपण या बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात। त्याचप्रमाणे एक छोटी वाटी गाजर देखील मी किसून घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी लाल भोपळा देखील किसून घेतलेला आहे। 2 मोठ्या कांदे बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत। आता या सगळ्या भाज्या आपण छान अशा मिक्स करून घेऊयात। भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचप्रमाणे ज्या भाज्या मुलांना आवडत नाही त्या देखील या थालीपीठामध्ये सपादून जातात, त्यामुळे नक्की अशा भाज्या देखील तुम्ही या थालीपीठामध्ये घ्या। त्याचप्रमाणे इथं मी 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतलेले आहे आणि 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर भाज्यांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही हे प्रमाण घ्या। त्याचप्रमाणे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। इथं मी हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा ठेचा करून घेतलेला आहे। तर हा ठेचा देखील आपण यात घालून घेऊयात। तर आता मिरचीचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। त्याचप्रमाणे 1 मोठा चमचा मी चाट मसाला घातलेला आहे। 1 चमचाभर काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊयात आणि अर्धा चमचा हळद पावडर घालून घेऊया। त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ घालूयात। आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून आपण घालून घेऊयात। ओवा अगदी पचायला हलका असतो, त्यामुळे नक्की घाला। तर आता हे सगळे जिन्नस आपण छान मिक्स करून घ्यायच्यात। भाज्यांमुळे पाणी सुटतं, त्यामुळे खूपसं पाणी आपल्याला या ठिकाणी लागणार नाही आहे। जर मिश्रण खूप ड्राय वाटलं किंवा खूप कोरडं वाटलं तरच या ठिकाणी आपण थोडंसं पाणी घालणार आहोत। तर आता इथं माझं मिश्रण मला थोडंसं कोरडं वाटतंय, त्यामुळे मी हातावर थोडंसं पाणी इथं स्प्रिंकल केलेलं आहे। एवढंसं पाणी मला पुरेसं आहे। तर आता यातच मी पाहू शकताय साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। तर आता आज आपण रुमालावरती थालीपीठ न करता डायरेक्ट तव्यावरतीच आपण छान करून घेणार आहोत। तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे। अशा प्रकारे पौष्टिक असा आज आपण नाश्ता करणार आहोत। तर तुम्ही देखील अशा प्रकारे नाश्त्यासाठी हा पदार्थ करून पहा, नक्कीच आवडेल। तर तवा छान गरम झालेला आहे। तव्यावरती 1 चमचाभर तूप घालून घेऊयात। आता हवा तेवढा आकाराचा गोळा घेऊयात आपण मिश्रणाचा आणि याचं मस्त थालीपीठ तव्यावरतीच मस्त असं थापून घेऊयात। तर पाहू शकता अगदी सोपं आहे करायला आणि अगदी झटपट होते रेसिपी। तर खूप जाड करायचं नाही आहे, तर बऱ्याचदा जाड थापल्यामुळं आतमधून ते कच्चं लागण्याचे चान्सेस जास्त असतात थालीपीठ, त्यामुळे खूप जाड आणि खूप पातळ देखील करायचं नाही आहे। आता वरतून याच्या मी काळं तीळ घातलेलं आहे। अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घाला। तर पाहू शकताय अगदी सुरेख दिसतं त्यामुळे। आता आपण खमंग असं दोन्ही साईडने हे थालीपीठ छान भाजून घेणार आहोत। खूप उलटपलट करायचं नाही आहे, तर एक साईड आपल्याला छान होऊ द्यायची आहे। गॅस मी मीडियम फ्लेमवरती केलेला आहे। आता साईडने मी तूप सोडून घेते, तुपाऐवजी तेल सोडलं तरीही चालेल। तर आता एक साईड खमंग अशी छान भाजून झाल्यावरती मी फ्लिप करून घेतली आहे। तर पाहू शकता अगदी मस्त खुसखुशीत मस्त असं थालीपीठ दिसत आहे। तर वरून देखील मी छान असं तीळ लावून घेतलेलं आहे। आता उलथण्याने थोडंसं आपण हे प्रेस करून घेऊयात। तर गाईज अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि मला सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर प्लीज गाईज सबस्क्राईब नक्की करा। त्याचप्रमाणे माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत राहा। त्याचप्रमाणे तुमच्या फ्रेंड्समध्ये रिलेटिव्समध्ये नक्की रेसिपी शेअर करा।
तर रेसिपी खरंच खूप सोपी आहे. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज वेळात वेळ काढून माझी आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तर पाहू शकता या ठिकाणी आपलं थालीपीठ मस्त तयार आहे. तुम्ही गरम गरम हे थालीपीठ चहासोबत किंवा सॉस, मेयोनीज कशासोबतही खाऊ शकता.